संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 4 कामदेव आणि रतीचा सुखाचा विवाह। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, त्यानंतर कामदेव आणि रतीचा विवाह झाला की नाही ते सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी, दक्ष कामदेवांना म्हणाले, मदना, माझी कन्या रती आहे। ती तुझ्याप्रमाणे सर्वांग सुंदर आहे, ती सुशील आहे, तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप आहे, तरी तिचा स्वीकार करावा। मी सदैव तुझ्या समवेत राहीन आणि तुझ्या इच्छेच्या पलीकडे जाणार नाही। मदनाने या गोष्टीस तत्काळ संमती दर्शविली। त्या दोघांचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला। शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान झाले। विवाहामुळे मदन व रती अतिशय सुखावले होते। रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता व मदनावरून रती जीव ओवाळून टाकण्यास तयार होती। दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते। या प्रेमामुळे त्याला आपल्या शापाचा देखील विसर पडला। आनंदाच्या रथात बसून दोघेजण प्रेमाच्या राज्यात राज्य करत होते। प्रेम हे जीवनाचे प्रमुख सूत्र आहे। या दिव्य प्रेमाने सुखाचा विसर पडत असतो। सारी सृष्टी आनंदाने नटलेली दिसत असते। अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते। तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो। नमः शिवाय। ओम